विदर्भातल्या तिन्ही पक्षातले अनेक आमदार आता मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत, तर दिग्रसमधून शिवसेनेचे संजय राठोड मंत्रिपदासाठी लॉबिंग करत असल्याची माहिती आहे। तर पुसदमधून राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। विदर्भातले अनेक नेते मंत्रिपदासाठी आता इच्छुक आहेत, त्यामुळे कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल। विदर्भातले कोणते नेते मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत ते आपण पाहूया। तर विदर्भातून चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल, कृष्णा खोपडे हे मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। यासोबतच सुधीर मुनगंटीवार, बंटी भांगडिया आणि धर्मराव बाबा आत्राम हे सुद्धा मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे। यासोबतच अशोक उईके, संजय राठोड आणि राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक हे सुद्धा मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। बडनेरामधून रवी राणा, भाजपचे परिणय फुके आणि संजय कुटे यांना सुद्धा मंत्रिपद हवंय। आणि याच सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून। अमर, विदर्भातून अनेक नेते सध्या मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं पाहायला मिळते। नेमकी कशा पद्धतीने चर्चा सुरू आहे आणि कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते? खरं तर मोठी अशी ताकद भाजपा आणि शिंदे गट आणि अजित पवार गटाला विदर्भाने दिलेली आहे आणि त्यामुळे मंत्रिपदाचा सुद्धा मोठा असा वाटा विदर्भातून राहणार असल्याचं प्रचंड अशी चर्चा आहे। म्हणजे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस व्हावे ही तर सगळ्यांची इच्छाच आहे, पण त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल जे शिंदे शिवसेनेचे आहे, हे नरेंद्र बोंडेकर जे शिंदे शिवसेनेचे आहे, या नेत्यांच्या नावाची सुद्धा चर्चा सुरू आहे। पूर्व विदर्भात अजून एक नाव आहे परिणय फुके, यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे। तर दुसरीकडे पश्चिम विदर्भात सुद्धा संजय कुटे असो किंवा इंद्रनील नाईक असो, अजून बरेचसे जे नेते आहेत जे शिंदे आणि भाजपा गटाचे आहे, त्यांचे नावं सुद्धा या संपूर्ण चर्चेमध्ये चर्चेत आहे। कुणावार यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे, बंटी भांगडिया यांचं नाव सुद्धा संपूर्ण याच्यात चर्चेत आहे। खरं तर हे संपूर्ण मंत्रिपद वाटप घेताना एकूण भौगोलिक संरचना, त्याचबरोबर जातीय समीकरण हे सगळं लक्षात घेऊन मंत्रिपदाचं वाटप होणार असल्याची माहिती आहे। पण विदर्भातून मोठ्या प्रमाणात मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। नक्कीच अमर, सध्या मंत्रिपदासाठी भाऊ गर्दी पाहायला मिळते, त्यामुळे नेमकं मंत्रिपद कुणाला मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।